शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर. Standard 6 Subject Science. In that we are going to learn the chapter The Living World Part 2. पहा मुलांनो, इयत्ता 6वी मधील विषय विज्ञान यामधील आपण धडा पाहणार आहोत सजीव सृष्टी भाग 2. एक्सक्रिएशन म्हणजे उत्सर्जन. The process of eliminating waste products from the body is called excretion. Eliminating म्हणजे बाहेर टाकणे. प्राण्यांच्या शरीरात होणाऱ्या अनेक प्रक्रियेमधून निरुपयोगी व टाकाऊ पदार्थ तयार होतात. त्यांना उत्सर्ग असे म्हणतात. ते उत्सर्ग शरीराच्या बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला उत्सर्जन असे म्हणतात. एक्सक्रिएशन इन प्लांट्स. वनस्पतीमधील उत्सर्जन. Some plants shed leaves in specific season. Waste substances stored in the leaves of plants are shed along with the leaves. शेड म्हणजे पानगळ. पहा मुलांनो, काही वनस्पतींची विशिष्ट ऋतूत पानगळ होते. वनस्पतींच्या पानामध्ये साठलेले उत्सर्ग त्या पानाबरोबर गळून पडतात. पहा, आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे ह्या वृक्षाची पानगळ झालेली आहे. We can see this picture. A sticky substance come out from the stem of this tree. पहा मुलांना, चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे या वृक्षामधून एक चिकट पदार्थ बाहेर आलेले आहे आणि हे एक उत्सर्जनचं उदाहरण आहे. So the excretion is the characteristics of living things. Responsiveness to stimuli and movement. चेतना क्षमता व हालचाल. See the picture. If you entered in the cowshed, the cow begins to move here and there and stand up. So these are also the movements of the cow or living thing. पहा मुलांनो, तुम्ही गाईच्या गोठ्यात अचानक प्रवेश केल्यावर त्या गाया उभ्या राहतात किंवा इकडे तिकडे फिरू लागतात. या सर्व त्यांच्या हालचाली आहेत. The ability of living things correspond to a stimulus is called their responsiveness to stimuli. पहा मुलांनो, सभोवताली घडलेली घटना म्हणजे चेतना. त्यामुळे सजीवांनी केलेली हालचाल म्हणजे प्रतिसाद. चेतनाला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता असे म्हणतात. पहा, चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे वरती जे चित्र आहे त्याच्यामध्ये तवा गरम झालेला आहे आणि खालच्या चित्रामध्ये तो तवा गरम झाल्यामुळे लगेच आपण हात काढलेला आहे. The plant lean towards the support. कोणतेही झाड वाढताना ते आधाराच्या दिशेने झुकते. पहा, चित्रामध्ये दिसत आहे पहिल्या चित्रामध्ये टोमॅटोचे वृक्ष आहे आणि ते आधारानेच वाढत आहे. So responsiveness to stimuli and movement is the characteristics of living thing. Reproduction. The process by which living thing generates a new living things like itself is called reproduction or procreation. Reproduction म्हणजेच प्रजनन. सजीवांच्या स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याच्या प्रक्रियेला प्रजनन असे म्हणतात.
Some lay eggs. Some animals give birth to their young ones. काही सजीव पिल्लांना जन्म देतात तर काही अंडी घालतात, त्यातून पिल्लांचा जन्म होतो. New plants are produced from the seeds, stems and leaves of plants. Produced म्हणजे तयार करणे. पहा मुलांनो, वनस्पतीच्या बिया, खोडे, पाने यापासून नवीन वनस्पतींचे रोपे तयार होतात. So, reproduction is the characteristics of living thing. प्रजनन हे सजीवांचे लक्षण आहे. डेफिनेट लाईफ स्पॅन म्हणजेच ठराविक आयुर्मान. The lifespans of different animals and plants are different. प्रत्येक वनस्पती आणि प्राणी यांचे आयुर्मान किंवा जीवनकाळ वेगवेगळे असतात. See students, with the help of this picture, we can understand living things become capable of reproduction. Later on, life reproduction stage, their organs become weak and still later their life becomes at the end. In other words, that living things dies. पहा मुलांनो, जीवनकालाच्या ठराविक टप्प्यावर सजीव प्रजननक्षम होतात. काही काळानंतर पुढे त्यांचे अवयव क्षीण होतात आणि कालांतराने त्यांचा जीवनकाल संपतो, म्हणजेच सजीव मृत्यू पावतात. अ सेल्युलर स्ट्रक्चर म्हणजेच पेशीमय रचना. लिव्हिंग थिंग्स आर मेड अप ऑफ स्मॉलर युनिट्स कॉल्ड सेल्स. All the actions and processes in the body of living things are brought about with the help of these microscopic cells. पहा मुलांनो, सेल्स म्हणजे पेशी. पहा मुलांनो, सजीव ज्या लहान लहान घटकांनी बनवलेले असतात त्यांना पेशी असे म्हणतात. सजीवांच्या शरीरातील सर्व क्रिया या सूक्ष्म पेशीच्या सहाय्यानेच पार पडतात. Some living things are made up of single cells. These are called unicellular organisms. For example, amoeba and paramecium. पहा मुलांनो, काही सजीव एकाच पेशीपासून बनलेले असतात, त्यांना एकपेशीय सजीव असे म्हणतात. उदाहरणार्थ अमिबा आणि पॅरामेशियम. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणजेच बहुपेशीय सजीव. लिव्हिंग थिंग्स दॅट आर मेड अप ऑफ मेनी सेल्स आर कॉल्ड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. जे सजीव अनेक पेशींचे बनलेले असतात त्यांना बहुपेशीय सजीव असे म्हणतात. उदाहरणार्थ बनियन ट्री, ओनियन प्लांट, पिजन, एलिफंट, कॉकरोच अँड स्नेल. These are the examples of multicellular organisms. Useful living things म्हणजेच उपयुक्त सजीव. Plants are used for household as well as industrial purposes. घरगुती तसेच औद्योगिक उपयोगासाठी आपण वनस्पतींचा वापर करत असतो. फॉर एक्झाम्पल, पोटॅटो, लेडीफिंगर, फेमिग्रीक, ॲपल, बनाना वी यूज्ड ॲज अ फूड. उदाहरणार्थ बटाटा, मेथी, भेंडी, सफरचंद, केळी याचा उपयोग आपण अन्नासाठी करतो. वाईल वसाका, हिरडा, बिहेडा, ॲस्पॅरगस आर द trees used as a medicine.
अडुळसा, हिरडा, बेहडा, शतावरी यांचा वापर आपण औषधांसाठी करतो. ॲनिमल्स आर ऑल्सो युजफुल फॉर अस. डॉग्स, कॅट्स, काउज, बफेलोज आर केप्ट फॉर डोमेस्टिक यूज. कुत्रा, मांजर, गाय, म्हैस असे काही प्राणी घरगुती उपयोगासाठी सुद्धा आपण पाळतो. फिश, sheep are used as a food. मासे, मेंढी, कोंबडी यांचा आपण अन्नासाठी उपयोग करतो. These all are useful living things. हे सगळे सजीव जे आहेत ते आपल्यासाठी उपयुक्त पडणारे आहेत. हार्मफुल लिव्हिंग थिंग्स. हार्मफुल लिव्हिंग थिंग्स म्हणजे अपायकारक सजीव. सी द पिक्चर. कॉक्रोचेस, माईस, रॅट्स डिस्ट्रॉय आवर फूड. चित्रामध्ये आपल्याला जे प्राणी दिसत आहेत ते प्राणी आपले अन्नाची नासाडी करतात. झुरळ, घूस, उंदीर. पॉइझनस ॲनिमल्स. पॉइझनस म्हणजे विषारी. लिझार्ड्स, स्पायडर्स, स्कॉर्पियन्स can be cause death. They are the poisonous animals. पहा मुलांनो, काही विषारी प्राणी असतात जसे पाली, कोळी, साप, विंचू. ते चावल्यानंतर मृत्यू ही होऊ शकतो. हार्मफुल प्लांट्स म्हणजेच अपायकारक वनस्पती. Dodder and Parthenium are some harmful plants. Leaves causing itching. Pods of nettle, colocasia leaves. पहा मुलांनो, खाजकुयलीच्या शेंगा आणि आळूची पाने यांना आपण हात लावल्यानंतर आपल्या हाताला खाज सुटते. सम आर द पॉइझनस प्लांट्स. पॉइझनस प्लांट्स म्हणजे विषारी वनस्पती. धतुरा प्लांट इज द पॉइझनस प्लांट. धोत्रा नावाची जी वनस्पती आहे ती विषारी वनस्पती आहे. See students, fungi and algae pollutes drinking water like this. See the picture. पहा मुलांनो, कवक आणि शेवाळ पिण्याचे पाणी दूषित करत असते. कवक आणि शेवाळाची जास्त वाढ झाल्याने पिण्याचे पाणी हे दूषित होते. वाइल्ड ॲनिमल्स. हिंस्र प्राणी. Wild animals that hunt other animals for food are called predator. Sometimes due to deforestation, such animals enters human settlements in search of food and may kill domestic animals or people. जंगलात राहणारे जे प्राणी इतर प्राण्यांचे शिकार करून खातात त्यांना हिंस्र प्राणी असे म्हणतात. असे प्राणी काही वेळेस जंगलतोडीमुळे अन्न मिळवण्यासाठी मानव वस्तीत शिरतात आणि मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी मानव यांचे बळी घेतात. चित्रामध्ये तुम्हाला 2 प्राणी दिसत आहेत.
Now, here we have finished the second part of the chapter, The Living World. Thank you.